आज राष्ट्रवादीचा जाहीरनामा, मुंबईतील जाहीरनामा प्रसिद्ध झाला. आपल्यासोबत बोलण्यासाठी सना मलिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ताई, नेमकं काय सांगाल, यामध्ये महिलांचा एक विषय हायलाईट केला आहे. महिलांसाठी इथे वर्किंग वुमेन हॉस्टेल देणार असं सुद्धा बोलण्यात येते. वर्किंग वुमेन हॉस्टेल मुंबईच्या रिझर्वेशनमध्ये येतात आणि खूप ठिकाणी ते रिझर्वेशन टाकल्या गेल्या आहेत, पण त्याच्या अंमलबजावणी होत नाही. म्हणून माझ्या स्वतःच्या मतदारसंघात आम्ही 6 वर्षापासून एक वर्किंग वुमेन हॉस्टेलचं डिमांड करत आहे. तिकडे वर्किंग वुमेन हॉस्टेलचं एक रिझर्वेशन आहे, त्यासाठी आम्ही वारंवार मंत्रालयात फॉलोअप घेतो आणि आता ते प्रोसिजरमध्ये आहे. तर ते एक फर्स्ट आम्ही बघू की वर्किंग वुमेन हॉस्टेल जे रिझर्व्ड आहे ते चालू नाही झालं आहे, ते माझ्या स्वतःच्या मतदारसंघात आम्ही उभे करू. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथे आहे, कारण आपण बघतो की खूप मायग्रेटिंग पॉप्युलेशन इथे येतात काम करण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी, तर त्यासाठी महिलांसाठी एक वर्किंग वुमेन हॉस्टेल एक प्रायोरिटीमध्ये मुंबईसाठी आपण घेणार. झोपडपट्ट्यांचा विकास असेल किंवा रस्त्यांचा विकास असेल, फुटपाथचा विकास असेल, हा सुद्धा मुद्दा जो आहे तो या जाहीरनाम्यामध्ये हायलाईट केला गेला आहे. मुंबईमध्ये आपण बघू तर खूप ठिकाणी CC रोडचं काम चालू आहे, स्टॉर्म वॉटर रेटचं काम चालू आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने फेजेसमध्ये ते काम चालू आहे. पण ते टाईमवर पूर्ण होणे, त्यांची क्वालिटीचं पूर्ण जे सोल्युशन आपण ते करताय ना, प्रायोरिटीमध्ये आपण त्याची क्वालिटीचं बघू, त्याच्यानंतर टाईम बाउंड करू आणि फेज वाईज कसं करता येईल. कारण आपण बघू की एक लेफ्ट घेतलं तरी रोडचं काम चालू, राईट घेतलं तरी रोडचं काम चालू, तर त्याचं नियोजन कसं करू यावर आमचं लक्ष असणार. मुंबईमध्ये दिवसेंदिवस प्रदूषण खूप वाढतंय, त्याचा सुद्धा मुद्दा तुम्ही यामध्ये हायलाईट केला आहे का? आणि पाहायला गेलं तर मुंबईमध्ये प्रदूषण वाढतंय, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या उद्भवतात, आरोग्याच्या समस्या उद्भवतात आणि झोपडपट्टी असेल किंवा नाले वगैरे असेल, ती साफसफाई होत नाही व्यवस्थित. मुंबईमध्ये गेल्या 4 वर्षापासून आपण बघितलं तर ॲडमिनिस्ट्रेटरच्या माध्यमातून काम झालं आहे. काउन्सिलर्स नाही आहे, तर ते विजन जे ठेवलं असतं की बाबा हे स्वच्छ नाला पाहिजे, कचरा उचलला पाहिजे, पण मॉनिटरिंग होत नाही. म्हणून BMCच्या इलेक्शनमध्ये ते आपले जे नगरसेवक आणि काउन्सिलर निवडून येणार, त्याच्यासाठी एक प्रायोरिटीमध्ये स्वच्छताचं जे आहे, कचरा असू द्या, नाल्याच्या मोठ्या नाला, छोट्या नाल्या, जे काही असू द्या, स्लमचे किंवा आपले जे मेजर नालाच असते, त्यावर लक्ष घालून त्याच्या प्रायोरिटीमध्ये AI आणि जे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ते कसं करतं, त्यासाठी आम्ही हे मुद्दा पण टाकला आहे. आणि तुम्ही जे मुद्दा सांगितलं होतं प्रदूषणमध्ये आपण बघितलं असेल तर गेल्या पूर्ण वर्षमध्ये आम्ही खूप RMC प्लांटचं जे विषय ठामपणे मांडलं. माझ्या मतदारसंघात जिथे RMC प्लांट होता, कारण जे नियमानुसार चालत नाही, ते RMC प्लांटच्यावर आम्ही कारवाई केली आणि ते बंद करून ठेवलं. आणि जे प्रदूषणचा मोठा विषय धूळचा आपण बघितले असेल तर जेव्हा डिसेंबरचा महिना येत आहे, तेव्हा पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर 2 ठिकाणी काम चालू असते, पण फक्त प्रायव्हेट सेक्टरला टार्गेट केल्या जातात. आम्ही वारंवार सरकारकडून हे मागणी केली आहे की तुम्ही पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरचं जे काम चालू आहे, तुम्ही कधीही ते पर्सेंटेजेस डिवाईड केलं आहे का? कधी तुम्ही सर्वे केला आहे की पब्लिक सेक्टरमध्ये किती काम चालू आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये किती काम चालू आहे? तर ते एक मोठं आमचं एक प्रायोरिटीज लेवलचं काम असणार. उद्धव ठाकरे एकीकडे म्हणतात की आमच्या काळात कोस्टल रोड झाला आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्या काळात कोस्टल रोड झाला. नेमका हा कोस्टल रोड कोणाच्या काळात झाला? प्रदेशाध्यक्षने तुम्हाला पूर्ण माहिती दिली आहे की जे कोस्टल रोडचं काम आहे खूप आधी चालू झालं होतं आणि वेगवेगळ्या सरकारने त्यांच्या माध्यमातून जे काही प्रोसिजर होतं ते फॉलो केलं आहे. सुरुवात आमच्या काळात झालं होतं ते त्यांनी त्यांनी आता तुमच्यासमोर ठेवलंच आहे. पण जेव्हा एक प्रोजेक्ट चालू होत आहे तेव्हा वेगवेगळं सरकार येऊन येतात जातात, पण काम कधी थांबत नाही. पण ते कामला प्रायोरिटी कसं द्यायचं ते सरकारची जबाबदारी असते. तुम्ही रेल्वेचे मुद्दे असतील किंवा बस गाडी बेस्टचे वगैरे मुद्दे आहेत, ते सुद्धा मुद्दे यामध्ये तुम्ही उपस्थित केले आहेत, त्यावर काय बोलाल? बेस्टचा मुद्दा असा आहे की बेस्टला आपण इलेक्ट्रिक व्हेकल टाकू आणि त्यामध्ये त्यांचं जे बस स्टॉप्स असते त्यावर आपण टेक्नॉलॉजीचा सोबत घेऊन तसं कसं, कारण आता आपण बघितलं असेल तर स्टेनलेस स्टीलचं आपण काही ठिकाणी बस स्टँड दिलं आहे. जेव्हा खूप समरमध्ये ते खूप टेम्परेचर वाढते तेव्हा ते स्टेनलेस स्टीलचे बेंचेस आणि ते बस स्टॉप जे आहे ते आपण वापरू शकत नाही, कोणी बसत पण नाही तिकडे. तसं याच्या एन्व्हायरमेंट फ्रेंडली आपण काय करू शकतात, क्लायमेटला आपण क्लायमेटचा इंटेन्शन घेऊन आपण कसं पुढे चालतात त्याचं पण लक्ष करून त्याचा एक पूर्ण नियोजन आम्ही केलं आहे. थँक्यू.
एकंदरीत पाहायला गेलं तर आज जो राष्ट्रवादीचा जाहीरनामा आहे तो प्रकाशित झाला आहे आणि याच अनुषंगाने त्यामध्ये वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले आहे. महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेल असो किंवा बेस्ट बसचा मुद्दा असो, रेल्वेचा मुद्दा असो, हे संपूर्ण मुद्दे या जाहीरनाम्यात आज त्यांनी उपस्थित केले आहे. राष्ट्रवादी मुंबईमध्ये विभक्त लढणार आहे आणि भाजपा आणि शिंदे गटातील शिवसेना ही एकत्र लढत दिसताना आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आणि राष्ट्रवादी जी आहे ती यामध्ये संयुक्त लढणार आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झाला आहे. त्यामध्ये त्यांनी विविध मुद्द्यांचा समावेश केला आहे. तर मुंबईमध्ये भाजपा आणि शिंदे गटातील शिवसेना एकत्र लढणार आहे आणि राष्ट्रवादी ही विभक्त लढणार असल्याचं दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. तर यामध्ये सर्वप्रथम मुद्दा आहे तो म्हणजे झोपडपट्ट्यांचा विकास यावेळेस राष्ट्रवादी करणार आहे असा दावा या जाहीरनाम्यात त्यांनी केला आहे. आणि महिलांसाठी वर्किंग वुमेन हॉस्टेल असो, या महिलांसाठी विविध सुविधा असो, ज्या महिला बाहेरगावून इथे शिकायला येतात त्यांच्यासाठी वर्किंग वुमेन हॉस्टेल सुद्धा यांनी बांधणार आहे असा जाहीरनाम्यामध्ये त्यांनी त्यांचा मुद्दा स्थापित केला आहे. आणि पर्यावरण विषयक असेल किंवा बेस्ट बसचा विकास त्यांनी करणार असं सुद्धा सांगितले. लोकल ट्रेन असतील, अनेक रेल्वे आहेत, रेल्वेमध्ये आम्ही सुविधा आणि सुधारणा करू असं त्यांनी यावेळीच बोललं आहे. तर घनकचऱ्याची व्यवस्था आम्ही करू आणि मुंबईमध्ये आता पाहायला गेलं तर दिवसेंदिवस प्रदूषण खूप वाढतंय. तर त्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना आम्ही राबवू असं या जाहीरनाम्यात त्यांनी प्रकाशित केलं आहे. आणि प्रत्येक वार्डात जे आहे ते प्रगत प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे ते आम्ही उभं करू. आरोग्याच्या समस्या नागरिकांना होत असतील तर पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये किंवा मुंबईमध्ये छोट्या छोट्या भागांमध्ये आरोग्याच्या सुविधा आम्ही उपलब्ध करून देऊ असं या जाहीरनाम्यात बोललं गेलं आहे. आणि पाहायला गेलं तर मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे शाळा असतील, शाळांचा विकास अद्याप झालेला नाही आहे. छोट्या म्हणजे शाळांचा विकास म्हणजे पाहायला गेलं तर चेंबूरमध्ये माध्यमिक शाळा असेल, मानखुर्दमध्ये माध्यमिक शाळा असेल, तिथं माध्यमिक शाळाचा विकास, माध्यमिक शाळा आहे पण त्याच्या अंतर्गत विकास झालेला पाहायला मिळत नाही. तर तो अंतर्गत विकास आम्ही करणार आहोत. लहान मुलांना LED एज्युकेशन आम्ही देणार आहोत. लहान मुलांसाठी विविध उपाययोजना आम्ही राबवणार आहोत. 4वी-5वीतील मुलांना लॅपटॉपचं असेल किंवा कम्प्युटरचं असेल संपूर्ण ज्ञान आम्ही अवगत करून देणार आहोत यावेळीच या जाहीरनाम्यात बोललं गेलंय. तर मुंबईला ग्रीन सिटी आम्ही बनवू असं सुद्धा यावेळी म्हटलं गेलंय. विविध पाण्याच्या समस्या सुद्धा मुंबईमध्ये जाणवतात, त्या पाण्याच्या समस्यांचं निराकरण सुद्धा आम्ही करू असं बोललं गेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबईमध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते हायलाईट केलेच गेले आहेत. पाण्याचा प्रश्न असेल, विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, ग्रामीण शाळांचा प्रश्न असेल, माध्यमिक शाळांचा प्रश्न असेल अथवा इतरही प्रश्न आहेत. या संपूर्ण प्रश्नांचा जो विशिष्ट मुद्दा आहे इथे उपस्थित केला गेला आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील ज्या झोपडपट्ट्या आहे, मुंबईच्या झोपडपट्ट्यांचा विकास आम्ही करणार आहोत. मुंबईमध्ये तुटलेले पूल आहेत किंवा मुंबईमध्ये पाहायला गेलं तर अनेक आपल्याला पूल दिसतात आणि ते पुलाचा अद्यापही विकास झालेला नसतो आणि अर्धवट पूल असतात आणि फार जुने पूल असतात. त्या पुलामुळे नागरिकांना येण्या जाण्यास खूप त्रास होतो. त्या पुलांचा विकास सुद्धा आम्ही करू असे विविध मुद्दे त्यांनी यावेळी मांडले गेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईला आम्ही ग्रीन सिटी बनवू असा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तर एकंदरीत पाहायला गेलं तर राष्ट्रवादी पक्षाचा हा संपूर्ण जाहीरनाम्याचा आराखडा. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.